महाराष्ट्र भूषण पद्मभूषण कविवर्य मंगेश पाडगावकरांचा आज पहिला स्मृतिदिन। मात्र स्मृतिदिनाला वादाचं गालबोट आहे। या वादाला निमित्त ठरलंय एक कविता। मी कुठं म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी ही कविता नेमकी कोणाची असा वाद आता निर्माण झालाय। कारण याच नावानं मंगेश पाडगावकरांच्या कवितेच्या गाण्याच्या ध्वनिचित्रफितीचं प्रकाशन आज संध्याकाळी आयोजित करण्यात आलं। दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार होते। मात्र या गाण्याच्या ध्वनिचित्रफितीचं आता नेमकं काय होणार हा प्रश्न ही पाडगावकरांचीच कविता असल्याचा त्यांच्या मुलाचा दावा। एवढंच नाही तर अनेकदा पाडगावकरांची कविता म्हणून ती आपण सादर केली असं पुष्कळ श्रोत्रींचं म्हणणे। मुळात ही कविता पाडगावकरांची नाही तर आपली आहे असा दावा धुळ्याचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्ट यांनी केला। त्यामुळे ही कविता खरी कुणाची असा सवाल आता निर्माण झाला। पुढे जे शेर आहेत त्याच्यामध्ये वृत्ताच्या एवढ्या चुका आहेत त्या पाडगावकर करणं शक्यच नाही। म्हणून मला असं वाटतं की नंतर एखादी कुठली तरी कविता सापडली की मग ही विंदा करंदीकरांची आहे की वसंत बापड यांची असं म्हणणं हा त्यांचा सुद्धा अपमान आहे। कारण ते फार उंचीचे मोठ्या कवी होते आणि असं करणं हे त्यांना स्वतःला सुद्धा कधी आवडलं नसतं। आणि म्हणून मला तर असं म्हणायचं की मी नव्हे तर मंगेश पाडगावकरांच्या प्रत्येक चाहत्यानं याचा निषेध केला पाहिजे की जी कविता त्यांची नाही नंतर कुणीतरी लिहिलेली असेल अर्धवट की त्यांच्या नावावर खपवणं हा त्यांचा अपमान आहे। असं होऊ नये आणि दिवंगत कवीच्या बाबतीमध्ये बिलकुल होऊ नये। मुंबई महानगरपालिका निवडणुकीची राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर करण्यात आली। राष्ट्रवादीने मुंबईत स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी केली। आघाडीबाबत काँग्रेसकडून कोणतेही संकेत येत नसल्याचं पाहून राष्ट्रवादीने हे पाऊल उचलले। ज्या ठिकाणी पक्षाची ताकद आहे त्या ठिकाणी उमेदवार घोषित करण्यात आले। रावसाहेब दानवेंना लाच घ्या असं वक्तव्य भोवलंय। निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर दानवेंवर गुन्हा दाखल झाला। दानवेंचं वक्तव्य मतदारांना लाचखोरीला प्रवृत्त करणार असल्याचं सांगत निवडणूक आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते। मतदानाच्या एक दिवस आधीची संध्याकाळ महत्त्वाची असते, त्यावेळी लक्ष्मी घरात येते, त्या लक्ष्मीचा स्वीकार करा असं वादग्रस्त विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी पैठणीतल्या प्रचार सभेत केलं होतं। नाशिक जिल्ह्यातल्या नागरिकांनी 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांच्या माध्यमातून 6735 कोटी बँकांमध्ये जमा केलेत। नागरिकांच्या हातातला पैसा मूल्यहीन झाल्यानं नाशिक जिल्ह्यातलं आर्थिक चक्र सुरळीत करण्याकरता 6500 कोटी रुपयांची मागणी रिझर्व्ह बँकेकडे करण्यात आली होती। मात्र तुलनेत 2100 कोटी रुपये जिल्ह्याला देण्यात आले। त्यातील साधारण 1900 कोटी रुपयांचं वाटप झालंय। 8 नोव्हेंबरच्या आधीच्या शिल्लकीसह 329 कोटी अजूनही जिल्ह्यातल्या बँकांमध्ये उपलब्ध आहेत। जिल्ह्यात एकूण 903 एटीएम सेंटर आहेत। मात्र एसबीआय व्यतिरिक्त इतर बँकांचे 60 ते 70% एटीएम आजही बंद आहेत। नोटबंदीला 50 दिवस झालेले असताना त्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली। या संदर्भात जिल्हा पातळीवर आंदोलन छेडण्यात येणार आहे। ज्यांची कर्ज माफ केली आणि ज्यांच्याकडून निवडणुकीसाठी पैसे घेतले होते ते अंबानी आणि अदानी यांना पैसे परत करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी करून सर्वसामान्यांच्या घरातला पैसा बँक खात्यात जमा करायला लावला। नोटबंदी श्रीमंतांच्या फायद्यासाठीच असल्याची टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस माणिकराव जगताप यांनी केली। नोटाबंदीनंतर 50 दिवसांनी देखील स्थिती जैसे थे असल्याची टीका काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केली। काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त ते बोलत होते। जानेवारी महिन्यापासून काँग्रेस सर्वत्र आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला। सायबर क्राईमचे प्रकार वाढत आहेत मात्र सरकार त्याविषयी बोलायला तयार नाही अशी टीकाही त्यांनी केली। काँग्रेसने अतिशय तीव्र आंदोलन संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः आम्ही छेडणार आहोत। नोटबंदीचा बसलेला फटका त्याच्यावर सरकारची निष्क्रियता या सगळ्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणावर काँग्रेसजन रस्त्यावर उतरणार आहेत, मोर्चे काढणार आहेत, निदर्शनं करणार आहेत, सरकारच्या प्रतिनिधींना घेराव घालणार आहेत। अशा प्रकारचा कार्यक्रम हा जानेवारी महिन्यापासून पुढच्या वर्षीपासून सुरू होणार आहे। तब्बल 9 तास उलटले तरी देखील कल्याण कर्जत वाहतूक ठप्प आहे। 2 तासांपासून अंबरनाथ आणि बदलापूरकडून मुंबईच्या दिशेने एकही ट्रेन रवाना झालेली नाही। दिलासादायक बाब हीच की घसरलेले 5 डबे काही वेळापूर्वी रुळावरून बाजूला काढण्याचं काम सुरू झालंय। संध्याकाळी पर्यंत ही वाहतूक नीट व्हावी अशी अपेक्षा आहे। साधारणपणे सकाळी 6 वाजता विठ्ठलवाडी आणि कल्याण दरम्यान कुर्ला अंबरनाथ गाडीचे 5 डबे घसरले। त्यामुळे सकाळपासून कर्जतकडून कल्याणकडे येणारी आणि कल्याणकडून अंबरनाथ बदलापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प होती। अपघात इतका भीषण होता की कल्याण आणि विठ्ठलवाडी दरम्यानच्या डाऊन ट्रॅकचं मोठं नुकसान झालंय। पहाटेच्या वेळी डाऊन लोकलमध्ये प्रवासी नसल्यानं मोठी जीवितहानी टळली। रेल्वेच्या रुळाला तडा गेल्यानं ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। रुळाच्या दुरुस्तीचं काम 3 टप्प्यात सुरू आहे। अपलाईनवरून लोकल वाहतूक सुरू करण्यात आली आहे।
पाऊण तासाने एक गाडी सुरू आहे. गाडी जात असताना 500 मीटरवरचं काम 15 मिनिटांकरता थांबवावं लागतंय. त्यामुळं दुरुस्तीच्या कामात अडथळा निर्माण होतोय. दुपारी 4 वाजेपर्यंत दुरुस्तीचं काम पूर्ण होईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात येते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता रात्रीपर्यंत काम सुरू राहण्याचा अंदाज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवारची माहिती आता ॲपवर मिळणार आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाण्याची टंचाई असलेल्या 25,000 गावांमधील दुष्काळ संपवण्याकरता सरकारने हे पाऊल उचलले. आतापर्यंत 2 वर्षात सुमारे 11,000 जलयुक्त शिवारची कामं झाली. यावेळी पाऊस चांगला झाल्यानं जलयुक्त शिवारचं यश समोर आलं. ॲपमध्ये प्रत्येक जलयुक्त शिवारच्या कामाबद्दलची सर्व माहिती मिळणार आहे. जलयुक्त शिवारच्या कामाबद्दल याचिका दाखल झाल्यानं, कामाच्या दर्जाबद्दल टीका झाल्यानं पारदर्शकपणा आणण्याकरता सरकारचा हा एक प्रयत्न आहे. जलयुक्त शिवारची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावी याकरता सरकारनं ॲपचं माध्यम निवडलं. तळीरामांची झिंग उतरवण्याकरता राज्य सरकारनं नवा उतारा शोधून काढलाय. महाराष्ट्रात 31 डिसेंबरला दारू पार्टीकरता आयोजित करण्याकरता आवश्यक असणाऱ्या तात्पुरता परवाना देण्यावर सरकारने यंदा बंदी लादली. राज्यातल्या आबकारी विभागाच्या सर्व अधीक्षकांना यंदा तात्पुरते परवाने देऊ नयेत असे निर्देश देण्यात आले. त्यामुळे सरकारच्या निर्णयामुळे हाऊसिंग सोसायट्या, बँक्वेट हॉल आणि ओपन लॉनमध्ये दारूसह 31st पार्ट्या करण्याचे प्लान जे आहेत ते फिसकटणार आहेत. नोटबंदीच्या निर्णयामुळे आबकारी विभागाला 4.88% महसुलाचं नुकसान झालंय. आता या नव्या निर्णयामुळे सरकारला गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 35 कोटीचा तोटा सहन करावा लागणार आहे. गडचिरोलीच्या महत्त्वाकांक्षी सुरजागड लोहखनिज प्रकल्पात नक्षलवाद्यांनी घातलेल्या हायदिवसाची गंभीर दखल घेत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी गडचिरोलीत एक उच्चस्तरीय बैठक घेऊन एकूण परिस्थिती आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. विकासात्मक प्रकल्पाकरता सरकार योग्य ती सुरक्षा पुरवणार असल्याचं प्रतिपादन त्यांनी बैठकीनंतर केलं. आवश्यक है यहाँ माइनिंग हो, प्रोसेसिंग प्लांट लगे और जिस तरीके से यहाँ पर व्हीकल जलाकर यहाँ की प्रगति में बाधा आई है, ये दोबारा बाधा ना आए. और हम चाहते हैं कि यहाँ पर डेवलपमेंट, ये हमारी भावना है. जो कुछ 3 दिन पूर्व यहाँ हादसा हुआ है, जो यहाँ पर गाड़ियों को जलाया गया है, दोबारा ऐसी घटना ना हो, इसी के लिए मैं आज मीटिंग लिया हूँ. और आगे और भी हम ज़्यादा अधिकारियों को सूचना देकर कि आगे ऐसा घटना ना हो, इसकी हमने उन्हें सूचना दी है कि इस पर आप सक्रिय रहें. महाराष्ट्रात सध्या 10 पटीनं कांदा आहे. मात्र निर्यात करण्याकरता 31 डिसेंबरपर्यंत मुदत होती. आता ही मुदत 31 मार्च 2017पर्यंत वाढवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाला दिली. महाराष्ट्रात आता आपल्याकडे 10 पटीने कांद्याचं उत्पादन वाढलेलं आहे प्रचंड प्रमाणात. कारण हवामान, गारपीट नाही, पाऊस नाही, ओला नाही, कुठेही काही नुकसानदायक नाही आहे. एकरी उत्पन्नात डबलपेक्षा जास्त वाढ झालेली आहे. त्यामुळे आता या शेतकऱ्याला इतके या कांद्याविषयी करायचं काय, सरकारला असं वाटतं कांद्याविषयी करायचं काय. आता जेवढा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे तेवढा सरकारचाही निर्माण होतो आहे असं दिसतंय. त्यामुळे या धोक्याला पाहून यांनी तात्काळ आम्हाला मार्चपर्यंत निर्यातची उठवली आहे आणि मार्चपर्यंत कांदा सुरू ठेवण्याचं आश्वासन दिलेलं लेखी. कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण होत असल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नांदगाव इथं रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कांद्याला हमीभाव देण्याची मागणी आंदोलकांनी केली. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं 18 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान प्रलंबित मागण्यांकरता 3 दिवसांचा संप पुकारण्यात येणार आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करून निवेदन दिले. राळेगाव विधानसभेच्या मतदारसंघात गेले 2 महिने मुख्यमंत्री समाधान शिबिर राबवण्यात आले. या शिबिराचा समारोप गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. सर्वसामान्यांचा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले. कोलाम आणि पारधी बांधवांना घरोघरी जाऊन जात प्रमाणपत्र देण्यात आलं. आमदार आपल्या दारी या उपक्रमातून अनेक गावातल्या समस्या त्याच ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निकाली काढण्यात आल्या. रायगड जिल्ह्यामधल्या शिक्षकांच्या प्रश्नावर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आक्रमक झाली. याचाच एक भाग म्हणून शिक्षकांनी अलिबाग इथल्या जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर उपोषण केलं. माणगावचे वरिष्ठ विस्तार अधिकारी SR मोहितेंच्या मनमानी कारभाराचा यावेळी निषेध करण्यात आला. मोहितेंची अन्य तालुक्यामध्ये बदली करावी या प्रमुख मागणीसह पगाराबाबतच्या इतरही मागण्या करण्यात आल्या.
मातब्बर नेत्यांची फौज आणि काँग्रेसचा गड मांडला जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेस अंतर्गत गटबाजी उफाळून आली. विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरेंच्या विरुद्ध जिल्ह्यातल्या अन्य काँग्रेस नेत्यांनी मोठ बांधली. सरकारच्या विरोधात जिल्हाभर जनाक्रोश रथयात्रा काढण्याचा निर्णय माणिकराव ठाकरेंनी घेतला खरा, मात्र आधी नवा जिल्हाध्यक्ष द्या आणि नंतर यात्रा काढा असा सूर जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्यांनी लावला. आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी बेळगावला धावती भेट दिली. यावेळी त्यांनी बेळगावमधल्या शिवसेना शाखेला भेट दिली. तसंच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांशी चर्चा केली. बेळगावच्या सीमा भागातल्या मराठी शाळांवर सुरू असलेला अन्याय आपण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या कानावर घालणार असल्याचं त्यांनी एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला सांगितलं. चार महिन्यांचा पगार न दिल्यानं सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातल्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं. परिवहन विभागातल्या वर्कशॉपमधल्या कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडत काम बंद केलं. केंद्र सरकारकडून आणलेल्या 100 नवीन कोऱ्या करकरीत बसेस धूळ खात पडून आहेत. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशा परिस्थितीत महापालिकेचं परिवहन खातं सापडलंय. त्यामुळे मागच्या 4 महिन्यांपासून परिवहन खात्यातल्या कर्मचाऱ्यांना पगारच मिळालेला नाही. पनवेलमध्ये एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सिमरन मोटार शेजारच्या बायपास रोडवरच्या झोडपात 30 ते 35 वर्षाच्या महिलेचा मृतदेह मिळून आला. महिलेच्या मृतदेहाचे तुकडे करून 5 पिशव्यांमध्ये ते टाकण्यात आले होते. 50 मीटर परिसरात हे तुकडे टाकण्यात आले. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या वाढदिवसानिमित्त उत्तर भारतीय लोकमेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह भाजप नेते उपस्थित होते. यावेळी शिवसेना आणि काँग्रेसवर जोरदार टीका भाजप नेत्यांनी केली. यावेळी उत्तर भारतीय लोकांना खुश करण्याकरता केसरिया यादव यांच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. धुळे महापालिकेतील स्थायी समितीच्या 8 सदस्यांनी तसंच महिला बालकल्याण समितीच्या नवीन सदस्यांची निवड झाली. यामध्ये विविध राजकीय पक्षाच्या संख्याबळानुसार सदस्यांची निवड करण्यात आली. स्थायी समितीमध्ये एकूण 16 सदस्य होते. यातल्या 8 सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं पालिकेच्या सभागृहात त्यांच्या निवडीकरता महासभा घेण्यात आली. स्थायी समितीच्या 8 नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्टीला सुरुवात होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार आहेत. 8 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता पंतप्रधानांनी अचानक देशाला संबोधित करण्याचा निर्णय घेतला. याच भाषणात मोदींनी 500 आणि 1000च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. त्याबद्दल या निर्णयाला 51 दिवस पूर्ण होणार आहेत. या काळात अनेकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. त्यात विरोधकांनी मोदींवर जोरदार टीका करायला सुरुवात केली. त्यावर आता 31 तारखेला मोदी काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल. त्याचप्रमाणे लोकांना होणारा त्रास कमी करण्याकरता काही महत्त्वाच्या घोषणा करतात का याकडेही सगळ्यांचं लक्ष असणार. नोटबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या तिजोरीत चांगलीच वाढ झाली असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. नोटबंदीनंतर प्रत्यक्ष करात 14% वाढ झाली आहे, तर अप्रत्यक्ष करात 26% वाढ झाल्याचं अरुण जेटलींनी सांगितलं. नोटबंदीला संपूर्ण देशाचा पाठिंबा लाभल्याचं सांगत त्याकरता त्यांनी देशवासियांचे आभारही मानले. बहुत बड़ा पैसा जो गुमनामी में था आज वो बैंकिंग व्यवस्था में आया है. 19 दिसंबर तक जो इनकम टैक्स की हुई है और अगर रिफंड्स भी फैक्टर इन कर लिए जाए तो वो 13.6% है. 30 नवंबर तक के सारे इनडायरेक्ट टैक्सेशन के आंकड़े आ चुके हैं और केंद्र के जो इनडायरेक्ट टैक्सेशन के आंकड़े हैं उसमें अप्रैल से नवंबर तक 26.2% की वृद्धि हुई है. काँग्रेसनं नोटबंदीवरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर शरसंधान साधले. त्याचप्रमाणे अमित शहांसह भाजप नेत्यांच्या खात्याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसनं केली. नोटबंदीनंतर भाजपच्या नेत्यांच्या खात्यांचा खुलासा सार्वजनिक करण्याची मागणी देखील काँग्रेसकडून करण्यात आली. नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे 4 जानेवारीला देशात पुन्हा एकदा निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम तयार झाला असून त्याची घोषणा 4 जानेवारीला करण्याची निवडणूक आयोगानं तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये 7 टप्प्यात निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली, तर गोवा, पंजाब, उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे.
तमिळनाडूत जयललितांचा वारस कोण होणार याचं उत्तर मिळाले. तमिळनाडूत अम्मांच्या जागी चिन्नम्मांची अर्थात शशिकला नटराजन यांची निवड झाली. एआयएडीएमकेच्या सरचिटणीसपदी शशिकला यांची एकमतानं निवड करण्यात आली. जयललितांचा मृत्यू संशयास्पद असल्याचं मद्रास हायकोर्टाचे न्यायाधीश वैद्यलिंगम यांनी म्हटलंय. जयललिता जेव्हा हॉस्पिटलमध्ये होत्या त्यावेळी त्यांना योग्य आहार देत असल्याचं सांगण्यात आलं होतं. आता त्यांच्या मृत्यूनंतर तरी सत्य बाहेर यावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सीमेवर दहशतवाद्यांच्या कारवाया सुरूच आहेत. जम्मू काश्मीरच्या बांदीपुरात दहशतवाद्यांनी घुसखोरी केली. दहशतवादी आणि सुरक्षा जवानात चकमक सुरू आहे. इथल्या एका घरात दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे. जवानांनी हा सगळा परिसर घेरलाय. जवानांकडून इथं सर्च ऑपरेशन जारी आहे. चकमकीत 2 जवान जखमी झाले. इस्रायल आणि फिलिस्तीनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यास अडचणी येत असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी सांगितलं. वाढत्या दहशतवादामुळे शांतता प्रस्थापित करण्यास अमेरिकेला अपयश येत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे या भागात 2 स्टेट पॉलिसीचा अवलंब करणं कठीण असल्याचं सांगितलं. स्पेनची राजधानी मॅड्रिडमध्ये इस्लामिक अतिरेकी संघटनेचा प्रचार केल्याच्या आरोपाखाली 2 जणांना अटक करण्यात आली. या दोघांकडून AK-47चं मॅगझिन हस्तगत करण्यात आलं. चार्ली हेब्दोच्यावर हल्ल्याप्रकरणी स्पेनमधील लेव्हल 4चं अलर्ट जारी करण्यात आलं. आतापर्यंत या प्रकरणी 177 जणांना अटकही करण्यात आली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रशियाची राजधानी मॉस्कोत कडक सुरक्षा व्यवस्था आहे. बर्लिनमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर ही सुरक्षा वाढवण्यात आली. टुरिस्ट स्पॉटवरती अतिरिक्त सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले तर जागोजागी पोलिसांनी नाकाबंदी केली. रशियन आर्मीचं Tu-154 प्लेन विंग फ्लॅप खराब झाल्यानं दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती समोर येते. ब्लॅक सीमध्ये विमानाचे अवशेष शोधण्याचं काम अजूनही सुरू आहे. अजूनही मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे. इटलीच्या तटरक्षक दलानं शरणार्थींना वाचवणारा आणखी एक व्हिडिओ जारी केला आहे. रेस्क्यू ऑपरेशनमध्ये 48 लोकांना वाचवण्यात आले. यात 12 महिला आणि मुलांचा समावेश आहे. थंड हवा आणि समुद्राच्या वादळी लाटांमध्ये आफ्रिका आणि अरब देशातले शरणार्थी इटलीला पोहोचतात. ब्रिटनच्या ऑस्करपटशायरमध्ये दाट धुक्यानं 20 गाड्या एकमेकांना आदळल्यात. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर 15 जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दृश्यमानता खूपच कमी असल्यानं A40 रोडवरती ही दुर्घटना घडली. पश्चिम बंगालच्या बोलिव्हियाच्या 4 भागात अतिवृष्टीमुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला. कोचाभंबा शहरात पावसाचं पाणी घुसल्यानं रस्त्यावर गाड्या अडकल्यात. प्रशासनानं लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला. फिलिपिन्सची राजधानी मनालीत झोपडपट्टीला लागलेल्या आगीत हजारो नागरिक बेघर झालेत. या आगीत एका महिलेचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीररीत्या जखमी झाले. बेघर लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. गॅस लीक झाल्याने ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जातं. पेरूमध्ये एक बस 300 मीटर खोल दरीत कोसळल्यानं 13 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 4 मुलांचा समावेश आहे. हा अपघात पेरूच्या मॅकिन्टे शहरात झाला आहे. अपघातात एक व्यक्ती बेपत्ता आहे. यूएनचे महासचिव बान की मून यांनी निवृत्तीनंतर सिव्हिल सोसायटीसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली. निवृत्तीपूर्वी मून यांचा हा शेवटचा इंटरव्ह्यू होता. दक्षिण कोरियात राष्ट्रपती निवडणुकीत सहभाग घेण्यावर त्यांनी कोणतंही भाष्य केलं नाही. बान की मून 31 डिसेंबरला निवृत्त होत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.